नमस्कार, कशा आहात सगळे? चला आज करणार आहे मी घरीच श्रीखंड. त्यासाठी बघू शकता मी हे खलबत्ता ठेवला होता जाड. कशावर माहिती आहे का? हे दही आहे बांधून ठेवलेलं. त्याच्यातलं बघू शकता पाणी सगळं गेलंय. तर कसं होतंय ते आपण काढून बघूया. म्हणजे दही छान बांधून त्याच्यावर असं ओझं ठेवलं होतं पाणी जाण्यासाठी. त्यातलं एक्स्ट्रा मी 2 तासापूर्वी ठेवलं होतं बांधून. तर बघू शकता सगळं पाणी गेलेलं आहे ह्याच्यातलं. छान असा खवा झालेला आहे तयार. 1 वाटी होतं दही. त्याचं बघू शकता एवढं झालंय. आता आपण हे काढून घेऊयात. त्यासाठी मी दाखवते काय काय घेतलंय. साखर घेतली म्हणजे आपल्याला आता किती लागते, दही आंबटनुसार आहे. किती आंबट आहे त्यानुसार साखर टाकायची. आणि हे वेलची पावडर. चला आपण ह्याच्यातमध्ये काढणार आहे. आणि हे ठेवलं होतं ह्याच्यावर ओझं पाणी निघण्यासाठी दह्यावर. हे काढून वाव छान. सगळं काढूया. हे बघू शकता एवढं झालं आपलं 1 वाटीचं. काय म्हणतात त्याला? एक प्रकारचा खावाच म्हणाय पाहिजे, आंबट खावा. आता ह्याच्यामध्ये आपण एवढी टाकणार आहे. 3 सोललेले होते. वेलची पावडर, वेलदोडे 3 सोलले होते म्हणजे छान. आणि साखर आपल्या चवीनुसार. आहा, वेलदोड्याचा काय छान वास आहे. आणि हे छान फेटून घ्यायचं. साखर ह्याच्यामध्ये की नाही विरघळेपर्यंत असं फेटायचं, एकदम क्रीमी. असं चांगलं फेटून घेऊया. त्याच्यामध्ये सगळी आपण साखर विरघळली पाहिजे. त्याच्यामध्ये ते पिठी साखर करून टाकली तरी चालते. असं छान फेटूया साखर विरघळेपर्यंत. असं झालंय मस्तपैकी घरी श्रीखंड बनवलेला आहे दह्यापासून. दही बांधून ठेवायचं 2 तासभर. आणि मग ती सगळं पाणी गेलेलं गोळा घेऊन त्याच्यामध्ये साखर वेलदोडे टाकून मस्त असं फेटून घ्यायचं. चला आणि जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं. श्रीखंड काय थंडच असतं ना. कसं आहे मस्त ना. असं मी छानपैकी घरी श्रीखंड बनवलेलं आहे. आज उपवास आहे ना, चला म्हटलं छान श्रीखंडच बनवूया. आपलं दही खूप होतं. कसं आहे मस्त ना. तर घेते अजूनही सगळं साखर विरघळेपर्यंत फेटून. मग आपल्या खाण्यासाठी श्रीखंड तयार. वा, तुम्ही असं करून बघा घरच्या घरी, छान लागतं. या श्रीखंड खायला.